श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात. श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या. सोलापुरात आज योगी आदिनाथ यांची जाहीर सभा. आमदार राम सातपुते यांच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारात योगी आदिनाथ यांची सभा संपन्न झाल्या. यावेळी किसन जाधव यांनी आपली प्रतिक्रिया आज एक महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वांना सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते, सहकार मंत्री आदरणीय सुभाषबापू देशमुख, महायुती घटक पक्षाचे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेते आणि सर्व उपस्थित माझ्या ज्या स्मशानभूमी आहेत त्या विविध स्मशानभूमीच्या सुधारण्यासाठी जवळपास 25 कोटी महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि ते विकासाचं काम या ठिकाणी दिसून येत आहे. आयुष्यमान योजनेतून गरिबांना 5 लाख रुपयाची मदत या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना गोरगरिबांच्या जनतेपण आशीर्वाद आहे. त्याच पद्धतीनं सोलापूर शहराचा भरभराटीचा नांदेड एक्सप्रेस ही देखील आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि राज्याच्या महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापुरात सुरू करण्यात अजितदादा गट, त्याच पद्धतीनं मित्रपक्ष भाजप सातपुते याला बहुमतानं विजयी करायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूरच्या 7 तारखेला विकास काम करणारं जे तरुण तडफदार आमदार आहेत, जे शेतकऱ्याचं कुटुंबामध्ये जन्माला आकाश पुरुषाच्या मागं सोलापूर शहराचा विकास जर करायचा असेल, माता भगिनींचा विकास करायचा असेल, विद्यार्थी उरलेले उर्वरितचे पाण्याचे प्रश्न आहेत, विमानतळाचा प्रश्न आहे, त्याच पद्धतीनं उद्योग व्यवसाय केला. आदरणीय आमदार रामभाऊ सातपुते यांना बटन दाबून त्यांना निश्चितपणे विजय करायचा आणि उर्वरित सोलापूर शहरातील प्रश्न मानणारा सोलापूर शहरातील जनता या येत्या 7 तारखेला त्यांना बहुमत मतानं मतदान करून निवडून आलेला अशी आशा व्यक्त करतो.